दंडवत प्रणाम। तर आज आपण भगवद्गीतेतला दुसरा अध्यायातला 9वा श्लोक बघणार आहोत। कधी तुम्ही इतके थकून गेले आहात का की बोलण्यासारखंही काहीच उरत नाही। आजचा श्लोक आपल्याला ह्याच गोष्टींवरती शिकवणार आहेत। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। संजय उवाच एव मुक्त्वा ऋषिकेश गुडाकेश परन्तप न योत्स्य इति गोविंदम उक्त्वा तृष्णी बभूव। या श्लोकचा अर्थ असा आहे, संजय धृतराष्ट्राला म्हणाला, मी युद्ध करणार नाही असे निद्राजित अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितले व स्तब्ध झाला। म्हणजेच कधी कधी माणूस इतका गोंधळून जातो की त्याच्याकडे प्रश्न असतात पण उत्तर ऐकण्याची त्याची ताकद नसते। अर्जुनाची अवस्था तशीच झाली होती। तो योद्धा होता पण त्या क्षणी त्याने हार मानली होती। जीवनात अनेकदा आपणही असंच करतो। अडचण आली की प्रयत्न करण्याऐवजी आपण थांबून जातो। पण हार मानणं आणि थोडा वेळ थांबणं यात खूप फरक आहे। अर्जुन थांबला कारण तो सत्य ऐकण्यासाठी तयार होत होता। आजचं रिअल लाईफ एक्झाम्पल, समजा तुम्ही एखाद्या परीक्षेत नापास झालात किंवा एखादं मोठं स्वप्न पूर्ण झालं नाही। पहिला विचार काय येतो? माझ्याकडून हे होणार नाही, मी आता सोडून देतो। हा अर्जुनाचा क्षण आहे। पण त्या क्षणी जर तुम्ही योग्य मार्गदर्शन घेतलं तर अपयश हे यशात बदलू शकतं। आजचा पॉवरफुल मेसेज, भगवद्गीता आपल्याला असं सांगते, आयुष्यात कधी अशी वेळ येऊ शकते जेव्हा तुम्हाला सर्व काही संपल्यासारखं वाटतं। पण लक्षात ठेवा, तो शेवट नसतो तर नव्याने सुरुवातीची तयारी असते। जो माणूस सत्य ऐकण्यासाठी थांबतो तोच पुढे जाऊन स्वतःचं जीवन बदलतो। हार मानण्याचा विचार येणं स्वाभाविक आहे, पण हार मानणं आवश्यक नाही। कधी कधी शांतता ही पराभवाची नाही तर परिवर्तनाची बदल असतो। अशाच नवीन श्लोकसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा। दंडवत प्रणाम।